कार्यक्रमाचे अधिकृतरित्या शिवाजी महाराजांनी जे आपल्याला काय शिकवलं असेल तर ते म्हणजे काय, स्वराज्याची स्थापना. म्हणजे गोल तुमचा जर निश्चित चांगला असेल तर तुम्ही आयुष्यात हिमालय एवढं उत्तुंग ध्येय सुद्धा गाठू शकता. सो या कार्यक्रमाची सुरुवात आपण एकदा जोरदार आपला जो स्फूर्ती मंत्र आहे, जो आपला इन्स्पिरेशन, आपल्याला प्रेरणा जिथनं मिळते, तो मंत्राचा पुन्हा एकदा आपण एकदा उच्चार करूया. आपल्या जीवनामध्ये ही क्रांती निश्चितच रणभूमीच्या माध्यमातून येईल, यात कुठलीच शंका नाही. सो मी एकदा जोरदार आपली घोषणा देईल. माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की ती घोषणा ही आपल्या आयुष्याचा जगण्याचा मंत्र आहे आणि आपल्या यशाचा मंत्र आहे. जय भवानी, जय भवानी. धन्यवाद. सो रणभूमी आपण जेव्हा इथं आलोय तेव्हा आपल्याला निश्चितच कौतुकाची थाप मिळणार आहे. यासोबत काहीतरी नवीन इथनं व्हॅल्युएबल इनपुट्स मिळणार आहेत. बरेचसे लोक आपल्यासोबत खूप चांगल्या गोष्टी, अनुभवाची शिदोरी आपल्यासोबत शेअर करणार आहेत. तर यातनं आपल्याला यशस्वी होण्यासाठी निश्चितच एक पाठबळ मिळेल, एक आत्मविश्वास मिळेल. आणि त्या दृष्टिकोनातून एक छोटंसं माझं प्रेझेंटेशन तुमच्यासमोर प्रेझेंट करतोय, ज्यामध्ये एक प्रॉडक्ट फक्त ही कन्सेप्ट न घेता मी याला थोडंसं वेगळ्या कन्सेप्टमध्ये घेतलेलं आहे की हा एक, तसं बघायला गेलं तर हा एक छोटासा प्रोडक्ट आहे. या प्रोडक्टला आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये कशा पद्धतीने आपण प्रेझेंट करू शकतो हे फक्त मी इथं तुमच्यासोबत प्रेझेंट करतोय. सो सर्वात अगोदर जे आहे, आपण बऱ्याचदा आपला जो फोकस असतो हा नेहमी वेल्थ क्रिएशनवर असतो. म्हणजे आपण काही जरी पैसा आला की सर्वात पहिल्यांदा त्याचा विचार करतो, मी याला कुठेतरी इन्व्हेस्ट करेल, यात मला CAGR किती मिळेल, मग रिटर्न्स किती मिळतील, वगैरे वगैरे वगैरे. सो एव्हरीथिंग, जेव्हाही कधी पैसा येतो, फायनान्शियल प्लॅनिंगची गोष्ट येते, तेव्हा सगळ्यात फोकस काय असतो, कारण आपला माइंडसेट आहे कितना देते, ॲव्हरेज किती मिळेल गाडी घेताना, रिटर्न्स इन्व्हेस्टमेंट घेताना किती रिटर्न्स भेटतील, CAGR किती मिळेल, वगैरे वगैरे वगैरे. सो सिम्पली आपण सगळा फोकस हा वेल्थवर करत असतो, पण त्यासोबत कधी हा विचार नाही करत की जर कधी माझ्या हेल्थवर काही प्रॉब्लेम आला किंवा माझ्या हेल्थच्या रिलेटेड कधी जर काही इश्यू झाला तर ती वेल्थ जी आहे ही सगळी संपून जाते. आणि आपण जेव्हा डे टू डे लाईफमध्ये स्मार्ट वेल बिल्डर, एलिट, बऱ्याचशा प्लॅनमध्ये प्रिव्हिलेज बद्दल बोलतो, सगळ्यांबद्दल बोलतो, कस्टमरला तेच आवडतं, आपणही तेच बोलतो. यात अर्थात हे बोलायचंच आहे, यासोबत एक ॲडिशनल गोष्ट जर आपण दिली तर ती वेल्थ किती छान प्रकारे सिक्युअर होऊ शकते हे सांगण्याचा इथं प्रयत्न आहे. सो सिम्पली वेल्थ नीड्स सॅक्रिफाय वेन हेल्थ बिकम्स प्रायोरिटी. जेव्हा आरोग्याचा प्रश्न येतो ना, तेव्हा आपण काही बघत नाही, मग तेव्हा CAGR बघत नाही, मग आता विड्रॉ केली तर किती माझा नुकसान होईल, FD तोडली तर आता काय नुकसान होईल, आता मार्केट पडलेलं आहे विकलं तर काय. कारण तेव्हा सर्वात महत्त्वाचं काय असतं, आपलं जीवन महत्त्वाचं असतं, आपलं आरोग्य महत्त्वाचं असतं, आपली ट्रीटमेंट महत्त्वाची असते. म्हणून जर आपण पाहिलं तर साधारणतः सर्वात मोठा फोकस जो आपला नेहमी कशावर असतो तर वेल्थ क्रिएशनवर असतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय की एक सत्य आहे, पण ते कटू असं आहे, एक वेळेस मृत्यू झाला ना एखाद्या व्यक्तीच्या घरातल्या, तर तो एक वेळेस नुकसान तर करतोच, पण त्यापेक्षा काही पटीने जे नुकसान होतं, एखाद्या व्यक्तीला जर आजार झाला आणि तो आजारानंतर त्याचा जर काही खर्च झाला आणि त्यानंतर मृत्यू झाला. तुम्ही बरेचसे असे उदाहरण आयुष्यात पाहिले असतील की एखाद्या घरातला करता व्यक्ती जो आहे त्याला कॅन्सरची ट्रीटमेंट चालते, 1-2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष किमोथेरपी चालतात, वेगवेगळ्या थेरपी चालतात, खर्च होतो बरंचसं. पहिल्यांदा हे पहिल्यांदा जी जमा पुंजी जाते, मग काही काळानंतर एखादं ॲसेट असेल, काही प्लॉट बीट, ते जातं, ते गेल्यानंतर सोने दागिने जातात, हळूहळू हँडलोनही कर्जही घेतलं जातं. आणि एवढं करून सुद्धा काही आजार असे आहेत की ज्यामध्ये रिकव्हरी रेट हा फार कमी असतो. एवढा पैसा आपण म्हणतो माणसापेक्षा काय पैसे जास्त आहेत का. आपण इमोशनली त्यावेळेस सगळा पैसा होतो की आपला जीवाभावाचा जवळचा माणूस वाचावा, पण दुर्दैवानं काय होतं, बऱ्याचशा केसमध्ये ट्रीटमेंट मिळून त्याला उशीर झालेला असतो, पैसा खर्च करून सुद्धा माणूस हाती येत नाही. आणि जेव्हा ती डेथ होते, डेथचं तर नुकसान होतच होतं, त्यानंतर मृत्यू पश्चात जे होणारं आर्थिक नुकसान, भावनिक नुकसान ते तर होतच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं असतं की जे कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे त्याचं काय. सो माझी प्रॉपर्टी तर गेलीच गेली, पण मला आज देण्याची पण जी वेळ आली, असं पण बरेचदा पाहिलं जातं. म्हणून मी म्हणतो की डिसीज बरेचदा जो असतो हा डेथपेक्षा डेंजरस असतो आणि त्याचा जो दुष्परिणाम जो होतो पुढच्या भावी आयुष्यामध्ये तो खूप मोठ्या प्रमाणात होतो. कारण काय, ह्या जनरली ज्या ट्रीटमेंट असतात काही आजाराच्या, ह्या खूप खर्चिक असतात आणि दीर्घकाळ चालणाऱ्या असतात. म्हणजे ते कॉस्टली तर असतातच,
पण त्यासोबत त्याचा खर्च सुद्धा खूप जास्त येतो. आणि तशातच एक डिसीज जो आहे जो खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय तो म्हणजे कॅन्सर. आणि सध्या भारताचा जो आहे हा जागतिक क्रमवारीमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा देश आहे की जिथं कॅन्सरचा प्रमाण जे आहे हे खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय. मित्रांनो लक्षात घ्या, मागच्या 2-4-5 वर्षात माझ्या पाहण्यात तर इतके लोक आलेत अचानक कॅन्सर झाला आणि गेले. वयाचं काही बंधन नाही, एज नाही, कोई प्रोफेशनचा काही संबंध नाही, काहीच नाही. माझा जवळचा एक 3 महिन्याखाली मित्र अचानक एक्सपायर झाला. डायग्नोसिस एक 4-5 महिन्यापूर्वी झालं. काही किमो झाल्या, नंतर सांगितलं की रिकव्हरी होते, कोणी केरळचं ट्रीटमेंट चालू आहे वगैरे वगैरे, काहीच नाही. एज हार्डली 41, काही वय नाही. असे खूप उदाहरण आहेत. आणि हे प्रमाण जे आहे स्त्रियांमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे. कारण ब्रेस्ट कॅन्सर हे जे आहे हे पण खूप मोठ्या प्रमाणात होत चाललंय. आत्ताच आपण बोललो की आपण संरक्षणाची जबाबदारी आपल्या खांद्यावर आपण घेतलेली आहे. फक्त लोकांना वेल्थ क्रिएट करून तर आपल्याला द्यायचीच आहे, पण त्यासोबत जर आपण हेल्थचा कंपोनंट जर जोडला तर त्या वेल्थला खऱ्या अर्थानं किंमत राहील. नाहीतर आपण एखाद्याला वेल्थ क्रिएट करून देऊ पण ती जर सिक्युअर नसेल तर काय होऊन जाईल की जमा झालेली वेल्थ पूर्णच्या पूर्ण त्या खर्चासाठी जाईल आणि एखादं कुटुंब उद्ध्वस्त होईल. आणि एखादं कुटुंब उद्ध्वस्त होत नाही मित्रांनो, एखाद्या घरामध्ये जर असा व्यक्ती जेव्हा जातो ना तेव्हा त्या मुलाला करिअरमध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागतं. बरेचदा करिअरमध्ये सुद्धा त्याचा हुशार असलेला मुलगा, मेडिकलला नंबर लागलेला मुलगा ॲडमिशन घेऊ शकत नाही. इंजिनिअरिंगला चांगला हुशार असलेला, IITला नंबर लागलेला पण पेईंग कॅपॅसिटी नसते बरेचदा. सो बरेचदा एक व्यक्ती जात नाही, त्या व्यक्तीचा मृत्यू होतोच होतो, कित्येकांचे करिअर सुद्धा त्यासोबत संपतात. यामुळं एक छोटासा आज आपल्याला जे डिटर्मिनेशन जे करण्यासाठी आपण काय करू शकतो हे आपण पाहू. कॅन्सरचा स्प्रेड जो आहे जर पाहिलं साधारणतः 2020, 21, 22 या प्रमाणात जर बघितलं तर साधारणतः 13 लाख, 14 लाख, 14, 61 आणि आता येणाऱ्या काळात 2025 मधलं जे प्रेडिक्शन आहे ते साधारणतः 15 ते 16 लाख. म्हणजे हे तुम्ही इयर ऑन इयर हा काय इन्क्रीजिंग ट्रेंड आहे आणि येणाऱ्या काळात हे वाढत जात आहे. आणि सर्वात महत्त्वाचं काय, एखादा आजार होणं, आजाराचं प्रमाण वाढणं हे ठीक आहे, पण त्यासोबत तुम्ही जर हे दुसरा मॉर्टॅलिटी म्हणजे त्यातला मृत्यू दर बघा, ऑलमोस्ट 50% मृत्यू दर आहे. म्हणजे जर कॅन्सर 2 व्यक्तींना झाला त्यातला एक व्यक्तीचा मृत्यू होतो. इतकं भयावह चित्र हे कॅन्सरचं आहे. म्हणजे प्रमाणही वाढत चाललेलं आहे आणि त्यासोबत त्याचा मृत्यू दर सुद्धा हा तितकाच भयावह आहे. आणि सर्वात महत्त्वाचं इतर आजारांमध्ये आणि कॅन्सरमध्ये जो मोठा फरक आहे तो हा आहे की इतर आजारांच्या बाबतीत बायपास केली किंवा एखादं किडनीच्या रिलेटेड काही झालं किंवा एखादी दुसरी गोष्ट जर आहे की जी वन टाइम ट्रीटमेंट आहे आणि युनिफॉर्म डिसीज आहेत इतर, म्हणजे फार व्हेरिएशन नाही आहे. पण कॅन्सर इतक्या प्रकारचे आहेत की त्याच्यातला प्रत्येक कॅन्सर जो आहे ह्याची ट्रीटमेंट वेगळी आहे, त्याची कॉस्ट वेगळी आहे आणि त्याचे कॉम्प्लिकेशन्स वेगळे आहेत. यामुळं ह्या प्रॉडक्टची सर्वांना अत्यंत गरज आहे. तुम्ही म्हणाल की एका डिसीजसाठी एवढं कशासाठी, मग लोक मेडिक्लेम किंवा हेल्थ इन्शुरन्स दुसरं पण घेतील. कारण सर्वात जास्त जर फायनान्शियल प्लॅनिंग खराब करून टाकणारा जर कोणता जर डिसीज असेल ज्याच्या ट्रीटमेंटमुळं फक्त तो व्यक्तीच नाही तर ते कुटुंब उद्ध्वस्त होतं, तो म्हणजे कॅन्सर आहे. म्हणून आपण यासाठी आपण काय करू शकतो हे पण पाहू. यासोबत मी आत्ता जसं बोललो की साधारणतः 50% मॉर्टॅलिटी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं याच्या मागचं घटक काय, कारण काय, तर त्यातला सर्वात मोठा घटक म्हणजे इग्नोरन्स. लोकांना स्टेज मेजर येईपर्यंत, ॲडव्हान्स येईपर्यंत बरेचदा कळतच नाही. आणि जेव्हा कळतं तेव्हा काहीच हातात राहिलेलं नसतं किंवा वाईस वर्सा सिच्युएशनही असते. कधी कधी मायनर मेजर स्टेजलाही कळतं पण खर्च पाहिल्यानंतर बरेचदा लोक हतबल होतात. कारण तेवढा खर्च प्रत्येकाला झेपत असतो असं नाही. कारण किमोची एक ट्रीटमेंट कितीला जाते हे त्यात डिपेंड करतं की त्याची स्टेज कशी आहे. साधारणतः ॲव्हरेज एका पेशंटला 15 लाख रुपयाच्या आसपास ट्रीटमेंटचा खर्च येतो जर त्यांनी प्रॉपर व्यवस्थित ट्रीटमेंट घ्यायची ठरवली तर. आणि यात रिकव्हरी पण होते. आपण मध्यंतरीच्या काही काळात सेलिब्रिटीचे खूप उदाहरण पाहिलेत. मनीषा कोइराला पाहिली, युवराज सिंग पाहिला, बरेच जण आहेत की ज्यांना कॅन्सर झाला आणि ते रिकवर होऊन वापसही आलेत. पण लक्षात घ्या वापस जे आलेले आहेत ते हाय सेलिब्रिटी आहेत. एखादा इम्रान खान सारखा व्यक्ती गेलेला सुद्धा आहे, जो ऍक्टर होता तो एक्सपायर्ड पण झाला. यामुळं रिकव्हरी जर असेल तर, जर पैसा असेल तर कमीत कमी आपण त्याच्यातली जी रिकव्हरी जी आहे ही बऱ्यापैकी एक्सपेक्ट करू शकतो. पण जर प्रॉपर ट्रीटमेंट नसेल आणि आपलं प्रिपेअर्डनेस नसेल, म्हणजे आपल्याकडे जर त्याच्यासाठी योग्य पैसा खर्च करण्याची जर तयारी नसेल तर निश्चितच यात खूप भयावह परिस्थिती आहे. यानंतर सर्वात महत्त्वाचं काय की बऱ्याच जणांना असं वाटतं, मी इव्हन शिकलेल्या लोकांमध्ये एक असा समज आहे, मी तंबाखू खात नाही, मला कोणते व्यसन नाहीत, मला कॅन्सर व्हायचा काही संबंध नाही. पण रिपोर्ट हा सांगतो की 25 ते 30% कॅन्सर असे आहेत जे तंबाखूमुळे होतात, सिगरेट तंबाखूमुळे होतात. बरेचसे मेजॉरिटी ऑफ द कॅन्सर हे असे आहेत
जे आपल्या सध्याच्या लिव्हिंग स्टँडर्ड जे आहे, लाईफस्टाईल जी आहे त्यामुळं पण होतात, ज्यामध्ये ओबेसिटी आहे, वेट गेन आहे, यानंतर जे आपण बरेचसे प्लास्टिकचं वाढतं प्रमाण वगैरे जे आपण बोलतो ना, ह्या सगळ्या गोष्टी, यामुळं ही जी कारणं आहेत, ही कारणामध्ये कुठं ना कुठेतरी आपणही त्यात येत असतो. म्हणून एका भाषेत सांगायचं झालं तर कॅन्सरला कोणत्याही वयाचं मर्यादा नाहीये, कॅन्सरला कोणत्या प्रोफेशनची मर्यादा नाहीये, कॅन्सरला कोणत्या जेंडरची मर्यादा नाहीये. त्यामुळं कॅन्सर गरीब श्रीमंत काही बघत नाही. मग यात एकच पर्याय आहे, तो म्हणजे हा की आपण यासाठी रेडी करणे आणि लोकांना रेडी करण्यासाठी प्रवृत्त करणे. सो या अँगलनी जो आपल्याकडे प्रॉडक्ट उपलब्ध कोणता आहे तो आपण पाहतोय. हे मी जे आत्ता तुम्हाला बोललो, साधारणतः 15 लाख रुपये जो खर्च येतो, 50% फॅमिली जे आहेत त्या हे खर्च झेपू शकत नाही, म्हणजे अर्ध्याच्या वर लोकांना जवळपास हा खर्च झेपू शकत नाही. या व्यतिरिक्त 25% लोक खर्च केल्यानंतर त्यांची लिव्हिंग स्टँडर्डच एकदम दारिद्र्य रेषेखाली जातात. थोडक्यात काय की आर्थिक घडी जी असते ती कुटुंबाची पूर्णतः विस्कटून जाते. आता हा प्रॉडक्ट आहे काय मग? SBI लाईफ संपूर्ण सुरक्षा, संपूर्ण कॅन्सर सुरक्षा हे प्रॉडक्टचं नाव आहे. सो कॅन्सरची संपूर्ण सुरक्षा म्हणजे काय की कॅन्सरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टेजेस आहेत. त्या स्टेजेसनुसार आपण या प्लॅनमध्ये काय केलेलं आहे, फिक्स लमसम बेनिफिट दिलेलं आहे. म्हणजे यासाठी मेडिसिनचा किती खर्च आला, डॉक्टरची ट्रीटमेंट किती झाली, सर्जरीचा खर्च किती आला, असं काही क्लेम करायची गरज नाहीये. सिम्पली आपण स्टेजेसनुसार त्यात पेमेंट करतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की कॅन्सर जो आहे हा 40+ लोकांमध्ये सर्वाधिक मोठ्या प्रमाणात, म्हणजे जर आपण आपले जे ॲव्हरेज लाईफ इन्शुरन्स घेणाऱ्यांचं एज बँड काय असतो, साधारणतः 35 ते 50. तुम्ही जर मेजॉरिटीमध्ये तुमचे जर 70% लोक बघाल, साधारणतः 35 ते 50 वयोगटात असतात. आणि हाच तो वयोगट आहे ज्या वयोगटामध्ये कॅन्सरचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून आपण या प्लॅनला एज ॲट एंट्री 65 वर्षांपर्यंत दिलेली आहे. म्हणजे तुम्ही एखादा प्लॅन 65 वर्षांपर्यंत, अर्थात त्यावेळेस त्यांचा प्रीमियम जास्त असेल, पण 65 वर्षांपर्यंत आपण ही एंट्री दिलेली आहे. यानंतर मॅच्युरिटी 75 वर्षांपर्यंत आहे. सम ॲश्युअर्डचं जे बँड आहे 10 लाखापासून ते 50 लाखापर्यंत आपण यामध्ये सम ॲश्युअर्ड देऊ शकतो. कारण आपण आत्ताच पाहिलं ॲव्हरेज कॉस्ट ही 15 लाख रुपये आहे. होऊ शकतं काहींना अर्ली स्टेजमध्ये 10 लाखामध्येही काम होऊ शकतं. सो 10 लाख, 20 लाख, 30 लाख, 50 लाख, 40 लाख. आता बऱ्याच जणांना असं वाटेल सर हे म्हणणं फार सोपं आहे, 40 लाख मिळणार, 50 लाख, याचा हप्ता कोणी भरायचा? सो त्याचा प्रीमियम पण किती येतो हे ऐकल्यानंतर तुम्हाला सुद्धा धक्का बसेल. अत्यंत अफोर्डेबल प्रीमियम आहे. आणि त्यानंतर कदाचित तुम्हाला असं वाटलं अरे मला माहितीच नव्हतं एवढा कमी प्रीमियम येतो, तर मी आतापर्यंत बऱ्याच लोकांना सिक्युअर करू शकलो असतो. यामुळं ह्या प्लॅनमध्ये जर पाहिलं साधारणतः 6 ते 65 वर्षापर्यंतच्या एज बँडमध्ये 10 ते 50 लाखाचा कव्हर आपण देऊ शकतो. आणि कमीत कमी पॉलिसी टर्म 5 ते 30 वर्ष रेग्युलर टर्म आहे. प्रीमियम अत्यंत अफोर्डेबल आहे, त्यामुळे अत्यंत आरामात आपण यामध्ये प्रीमियम सहज तो भरता येतो. आता हा प्लॅन कसं काम करतो तर प्लॅनमध्ये 4 स्टेजेस आपण कॅन्सरच्या डिफाईन केल्या आहेत. लक्षात घ्या, मी इथं कंपॅरिझन पण देतोय. बऱ्याचशा कंपन्या यातल्या 4 स्टेज काय 3 स्टेज सुद्धा कव्हर करत नाही. पहिली स्टेज जी आहे ती प्री मायनर स्टेज ज्याला आपण म्हणतो, एकदम अर्ली स्टेज, एकदम अर्ली फेज, ज्याला कार्सिनोमा इन सिटू म्हणतात, CIS स्टेज, प्री मायनर, एकदम मायनरच्या पूर्वीची. तर ती पण स्टेज आपण कव्हर करतो. म्हणजे सम ॲश्युअर्डच्या जर एखाद्या व्यक्तीने आपल्या पॉलिसी होल्डरनं कॅन्सर सुरक्षा प्लॅन घेतलेला आहे आणि त्याला डायग्नोज झालं की प्री मायनर स्टेज म्हणजे CIS स्टेजमध्ये आहे, विदिन सेल आपण ज्याला स्प्रेड म्हणतो, तर एका पेशीपुरता जर कॅन्सर मर्यादित असेल तर त्याला CIS किंवा प्री मायनर स्टेज म्हणतात. या केसमध्ये आपण सम ॲश्युअर्डच्या 30% रक्कम ही डायरेक्टली देतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीने जर 25 लाखाचा सम ॲश्युअर्ड घेतला असेल आणि प्री मायनर स्टेज म्हणजे CIS स्टेज जर डायग्नोज झाली असेल तर त्या केसमध्ये आपण त्याला 25 लाखाच्या 30% म्हणजे 7.5 लाख रुपये जे आहे हे लमसम रक्कम देतो. त्याला कुठलंही बिल वगैरे असे ज्या गोष्टी आहेत की म्हणजे ज्याला आपण इंडेमनिफाय करणं म्हणतो किंवा जेवढं नुकसान झालं तेवढं भरपाई असं काही नाहीये. स्टेज डायग्नोज झाल्यानंतर डायरेक्टली तेवढे रुपये मिळतील. यानंतर जर त्या व्यक्तीचा पुन्हा मायनर स्टेजमध्ये जर तो गेला तर त्याला अजून 30% मिळतील. म्हणजे पुन्हा 25 लाखाच्या केसमध्ये 7.5 लाख रुपये पुन्हा दिले जातील. जर तो ट्रीटमेंट घेतोय तरी पण स्प्रेड वाढतोय किंवा अजून असं समजू आपण की तो ॲडव्हान्स स्टेजमध्ये गेला तर त्या केसमध्ये त्याला सम ॲश्युअर्ड जे असेल 100% सम ॲश्युअर्ड म्हणजे 25 लाखाच्या केसमध्ये 25 लाख प्लस यापूर्वी मायनस यापूर्वी जर काही दिलेलं असेल, से फॉर एक्झाम्पल 2 स्टेजचे आपण त्याला ऑलरेडी 7.5 15 लाख रुपये दिलेले आहेत, तर 25 लाख मायनस 15 लाख 10 लाख रुपये त्याला दिले जातील. आणि जर तो ॲडव्हान्स स्टेजमध्ये असेल तर त्या केसमध्ये आपण 150% सम ॲश्युअर्डच्या 150% म्हणजे लक्षात घ्या
25 लाखाच्या सम ॲश्योर्डला 150% म्हणजे 37,50,000 रुपये मायनस त्याला जर पूर्वी काही दिलेले असतील तर से फॉर एक्झाम्पल असं धरून चालू की आपण त्याला 100% रक्कम ऑलरेडी दिली होती तरी त्याला उरलेली 50% म्हणजे जवळपास 12.5 लाख रुपये त्या केसमध्ये मिळतील. मित्रांनो, मला इथं सांगायचं एवढं आहे की हे स्टेजेसनुसार जे पेमेंट जितक्या सिस्टमॅटिक पद्धतीने आपल्या प्लॅनमध्ये उपलब्ध आहे इतर कंपन्यांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला मिळणार नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या मनामध्ये कदाचित असाही प्रश्न येईल, अरे काय टप्प्याटप्प्यानं थोडी समजणार आहे, तुम्ही आत्ताच तर काही वेळापूर्वी बोललात की लोकांना लवकर समजत नाही, मेजरलाच कळतं, ॲडव्हान्सलाच कळतं. तर या प्लॅनमध्ये ही पण सोय आहे. फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला लक्षात आलं, तो जेव्हा डायग्नोज केलं तेव्हा CIS नाही, प्री मायनर नाही, मायनर नाही, डायरेक्ट मेजरला त्याला डायग्नोज झालं. ह्या केसमध्ये आपण स्ट्रेट वे जे सम ॲश्योर्ड असेल 100% तेवढं सम ॲश्योर्ड त्याला देऊन टाकतो. म्हणजे असं काही गरजेचं नाही आहे की CISच असायला पाहिजे पहिल्यांदा, मग मायनरवर जायला पाहिजे, मग मेजरवर, असं काहीच नाही. दुर्दैवानं एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत जर तो डायरेक्ट ॲडव्हान्स स्टेजला डायग्नोज झाला तर डायरेक्टली आपण 150% देऊन टाकू. म्हणजे 10 लाख असतील तर 15 लाख, 20 लाख असतील तर 30 लाख, 25 लाख असतील तर 37.5 लाख, हे जे आहे हे डायरेक्टली आपण त्याला पेमेंट करतो. आणि हे फिक्स पेमेंट आहे. यामध्ये कुठलाही हे खर्च किती, तो खर्च किती, कुठं गेला होता, कोणता किती रुपये तुम्हाला खर्च आला, ॲम्ब्युलन्सला गेला का, पॅथॉलॉजी टेस्ट केली का, काही संबंध नाही. डायरेक्ट स्टेजेसनुसार अर्थात व्हेरीफाय केलं जाईल की तुमची जे काही खरोखर आहे का तेवढं व्हेरीफाय केलं जाईल आणि त्यानुसार स्ट्रेट वे पेमेंट केलं जाईल. आता हे कसं काम करतं मी तुम्हाला आत्ता इथं सांगितलं, फक्त एक ग्राफिक्सच्या माध्यमातून परत एकदा इथं दाखवतो की या प्लॅनमध्ये 3 प्रकारचे ऑप्शन आहेत. एक आहे स्टँडर्ड, दुसरा आहे क्लासिक, तिसरा आहे एनहान्स. सो स्टँडर्ड, क्लासिक आणि एनहान्स. तर मी काय केलं, डायरेक्ट एनहान्सचं बेनिफिट दाखवलंय. 2 बेनिफिट मी दाखवलेलेच नाहीत. स्ट्रेट वे बेस्ट बेनिफिट काय हे आपण दाखवू. सो बेस्ट ऑप्शन कोणता आहे, तर एनहान्स ऑप्शन जो आहे हा सगळा बेनिफिट देणारा ऑप्शन आहे. आणि मी प्रीमियम सुद्धा त्याचंच कंपॅरिझन केलंय, असं नाही की आपलं बेसिक दाखवलं आणि दुसऱ्याचं काहीतरी वर दाखवलंय. ठीक आहे. सो या प्लॅनमध्ये आपण पाहिलं की जसं आपण आता पाहिलं की मायनस स्टेजला इथं हे पण उदाहरण 25 लाखाचं घेतलेलं आहे. प्री मायनस स्टेज म्हणजे CISला 7.5 लाख रुपये, पुन्हा मायनस स्टेजला 7.5 लाख रुपये, पुन्हा मेजर स्टेज जर आयडेंटिफाय झाली तर तिथनं 25 लाख जे सम ॲश्योर्डच्या 100% प्लस पूर्वी काही दिले असेल तर ते मायनस होतील, जर पूर्वी काही दिले नसतील तर ते पूर्ण मिळतील. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, मायनस स्टेजपासून जर मायनस स्टेज डायग्नोज झाली तर फक्त पेमेंट देणार नाही, पुढचे हप्ते सुद्धा माफ होणार, पुढचे प्रीमियम सुद्धा भरण्याची गरज नाहीये. यामुळं कधी पण प्लॅन घेत असताना थोडासा लॉंग टर्म प्लॅन घेतलेला कधीही चांगला. कारण काय की जसं एज होईल तसं कॅन्सर होण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. सो या पद्धतीने इथं आपण पाहिलं की फिक्स पेमेंट आहे, या व्यतिरिक्त प्रीमियम तिथं आपल्याला माफ होतंय. यानंतर अजून काही असे बेनिफिट्स आहेत जे अजून आपल्याला ओव्हर अँड अबोव जसे मिळतात, जसं की सम ॲश्योर्ड रिसेट बेनिफिट. याचा अर्थ सिंपल आहे. हेच उदाहरण पाहू. समजा एखाद्या व्यक्तीला आपण इथं मेजर स्टेजपर्यंत पेमेंट केलेलं आहे, त्याला प्रॉपर ट्रीटमेंट मिळाली आणि त्याला आता कॅन्सर बऱ्यापैकी त्याच्या शरीरातून गेला आणि तो रिकवर झाला. कॅन्सर हा एकमात्र डिसीज असा आहे ना जो परत बळावू शकतो, रिवोक होऊ शकतो, पुन्हा येऊ शकतो. म्हणून जे बोललो ना खर्चिक असण्याचं ते पण एक कारण आहे. तर इथं आपण काय केलेलं आहे की सम ॲश्योर्ड रिसेट बेनिफिट म्हणजे सलग 3 वर्ष जर त्याचा कुठलाही क्लेम जर आला नाही, फॉर एक्झाम्पल पूर्वी मायनरपर्यंत, मायनरपर्यंत आपण त्याला दिलेलं आहे, मेजर समजू 2 मिनिट 25 लाखापर्यंत त्याला दिलंय आणि त्यानंतर त्याचा तो रिकवर झाला, त्यानंतर त्याला कुठलाही क्लेम आला नाही, तो व्यवस्थित जीवन जगत होता. पण लक्षात घ्या त्याचे आपण प्रीमियम ऑलरेडी माफ केलेले आहेत म्हणून प्लॅन काय चालू आहे, प्लॅन बंद होणार नाहीये. 3 वर्ष काही झालं नाही, 4 वर्ष काही झालं नाही, 3 वर्षांच्या नंतर एक 5व्या वर्षी त्याला पुन्हा कॅन्सरचं काहीतरी लक्षण दिसायला लागले, पुन्हा त्याला प्री मायनस स्टेज, मायनर स्टेज, मेजर स्टेज जे काय असेल त्यानुसार पुन्हा सम ॲश्योर्डचं बेनिफिट मिळायला सुरुवात होईल. पूर्वी दिलेल्याचा याच्याशी संबंध राहणार नाही, हे नोट करून घ्या. यालाच आपण म्हणतो सम ॲश्योर्ड रिसेट करणे. जसं आपण एखाद्या गाडीला चालवत असताना ट्रिप रिसेट करतो ना, एखाद पूर्ण 0 करून नवीन स्टार्ट करतो, तसंच सम ॲश्योर्ड पुन्हा ऑटोमॅटिक चालू होईल. पण प्रीमियम भरायची गरज नाहीये, प्रीमियम ऑलरेडी माफ झाली. सो हे बेस्ट बेनिफिट आपण यात देतोय. यानंतर दुसरं महत्त्वाचं बेनिफिट म्हणजे जे मी तुम्हाला आत्ता बोललो की प्रीमियम वेवर बेनिफिट, त्यात प्रीमियम भरण्याची आवश्यकता नाही. आपण जर मायनर किंवा मेजरच्या पुढे जर क्लेम दिला असेल तर तिथून प्रीमियम सुद्धा पुढचे माफ होतील. यानंतर मंथली इन्कम बेनिफिट ऑप्शन म्हणजे काय की या प्लॅनमध्ये बरेचदा लमसम पैसे देऊन सुद्धा काम होत नाही. तर काही जणांना जर इच्छा असेल
की मंथली इन्कम घ्यायचे, सो एकदम लमसम घेण्याच्या ऐवजी जर मंथली इन्कम घेतलं तर आपण ते 36 महिन्यामध्ये ते पण घेऊ शकतो. अर्थात ते घेतल्यानंतर मी एकदम न घेतल्यामुळं मला त्यात ॲडिशनल बेनिफिट होतो, म्हणजे थोडेसे पैसे जास्त मिळतात आणि मला मंथलीचं जे इन्कम आहे त्या माध्यमातून जे काय किमोथेरपी करायची आहे, जे काय रेग्युलर ट्रीटमेंट आहे ती सुद्धा करणं अत्यंत सुसह्य होतं, सोपं होतं. यानंतर पुढचं जे बेनिफिट आहे ते आहे फ्री सेकंड ओपिनियन फ्रॉम एक्सपर्ट्स. हा जो फायदा आहे हा पण एक युनिक बेनिफिट आपण पॉलिसी होल्डरला देतोय, ज्यामध्ये कॅन्सरमध्ये बरेचदा कोणी एक म्हणतं की बरेचदा डॉक्टरांच्या डायग्नोसिसमध्ये सुद्धा बरेचदा फरक असतो, आपण कन्फ्यूज होतो नेमकं काय करायचं. तर अशा केसमध्ये आपल्याला एक्सपर्ट जे आहे, जे कॅन्सर एक्सपर्ट सोसायटी जी आहे त्यांच्याकडनं सुद्धा आपल्या पॉलिसी होल्डरला आपण फ्री ऑफ कॉस्ट हे सेकंड ओपिनियनची सुविधा दिलेली आहे. सो अशा पद्धतीने आपण SBI लाईफ संपूर्ण कॅन्सर सुरक्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारे कस्टमरला एक युनिक बेनिफिट आपण दिलेले आहेत. यानंतर जर आता तुम्ही पाहाल तर साधारणतः प्रीमियम रेट काय आहेत, जर पाहाल तुम्ही 35 वर्षाच्या व्यक्तीला जर पाहिलं 25 लाख सम ॲश्योर्डसाठी मी घेतलंय, साधारणतः पॉलिसी टर्म 30 वर्ष असेल तर फक्त 4175 रुपये प्रीमियम येतोय. तुम्ही जर इथं पाहाल 35 वर्षाच्या व्यक्तीला 4175 रुपये स्टँडर्ड प्लॅनमध्ये, आणि जर पुढे गेलं तर एनहान्स जरी घेतला तर साधारणतः 6165 रुपये, 6165 रुपये इयरली, म्हणजे दिवसाकाठी 20 रुपये पण नाही. आणि एवढे तर आपण चहा पितो, कोणी सहज भेटला तर 20-25 रुपये चहामध्ये आपण खर्च करतो, त्याहीपेक्षा अफोर्डेबल प्रीमियम आपण इथं दिलेला आहे. आणि हा प्रॉडक्ट जो आहे हा प्रॉडक्ट आपण सहज एखाद्या व्यक्तीला ₹1,00,000 देतोय, कोणी त्याला तुम्ही 6,000चा हप्ता देऊ शकत नाही का, आपण आरामात देऊ शकतो. आणि 6,000च्या अगेन्स्टमध्ये आपण त्याला काय देतोय तर 25 लाखाचं कॅन्सर सुरक्षाचं कंप्लीट कव्हर देतोय, ते पण एनहान्स बेनिफिट ऑप्शनमध्ये सांगतोय, ज्याच्यामध्ये प्रीमियम सम ॲश्योर्ड रिसेट बेनिफिट आहे, प्रीमियम वेवर बेनिफिट आहे, या व्यतिरिक्त स्टेजेसनुसार सगळे फिक्स पेमेंट सुद्धा आहे. आता हे जे प्रीमियम आहे हे इतर मार्केटमध्ये जे प्रॉडक्ट्स आहेत त्याच्या तुलनेमध्ये कसं आहे हे पण बघू आपण. बरेचदा कस्टमर म्हणतो ना की बाबा त्यांच्याकडे हे आहे, त्यांच्याकडे असा प्रॉडक्ट आहे, LIC कडे पण आहे, HDFC कडे पण आहे, तर मग त्यात काय बघू. तुम्ही पाहू शकता सर्वात पहिल्यांदा SBI लाईफ संपूर्ण कॅन्सर सुरक्षा याच्या अगेन्स्टमध्ये मी HDFC लाईफ कॅन्सर केअर आणि LICचं कॅन्सर कव्हर असे 2 प्लॅनचं मी कंपॅरिझन केलेलं आहे. या प्लॅनमध्ये जर तुम्ही पाहाल ना तर तुम्ही पाहू शकता साधारणतः आपल्याकडे जे 3 ऑप्शन आहेत तसे HDFC मध्ये 3 आहेत आणि LIC मध्ये 2 आहेत. 2 म्हणजे काय लेवल आणि इन्क्रीजिंग आहे फक्त LIC. स्टेजेस जर बघितल्या तर आपण CIS म्हणजे प्री मायनर स्टेजही कव्हर करतो, मायनरही कव्हर करतो, मेजरही कव्हर करतो आणि ॲडव्हान्सही कव्हर करतो. तुम्ही जर दोन्हीकडे बघाल फक्त CIS आणि मेजर स्टेज ॲडव्हान्स कव्हर करण्याची हिंमत नाही कोणात, कारण सर्वांना माहीत आहे कॅन्सरमध्ये इग्नोरन्स म्हणा किंवा लोक अंगावर जे आपण हे लक्ष देत नाही, बरेचदा स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा ते आपण काय करतात जाऊ दे म्हणून दुर्लक्ष करतो आणि जेव्हा डायग्नोस होतं तेव्हा ॲडव्हान्स स्टेज असते. मग ह्या केसमध्ये जर पाहिलं तुम्ही इतर कंपन्या ॲडव्हान्स स्टेज कव्हरच करत नाही, जेव्हा की आपल्या प्लॅनमध्ये आपण म्हणजे मायनरच्या आधीची पण एक स्टेज CIS, मायनर, मेजर आणि ॲडव्हान्स ह्या 4 स्टेज कव्हर करतो. आणि पेआउटचं पर्सेंटेज सुद्धा आपलं पाहू शकता तुम्ही. CIS मध्ये 30%, तिथं ते 25%, LIC 25% देते, HDFC पण 25% देते. सेम मायनरमध्ये सुद्धा जर बघितलं तर आपण 30% देतोय, तिथं सुद्धा जर बघितलं तर मायनर ही स्टेज त्यांनी ठेवलेलीच नाही, त्यामुळे जे आहे ते पण 25% आणि 100% दोनच त्यात ऑप्शन त्यांनी दिलेले. यानंतर वेवर ऑफ प्रीमियम, सम ॲश्योर्ड रिसेट बेनिफिट, मेडिकल ॲडवाइस, तिथं 10% मंथली इन्कम जे 10% इन्क्रीज आहे. पण जर तुम्ही पाहाल 10% इन्क्रीज करून सम ॲश्योर्ड वाढवून फायदा काय, जर तुमचा ॲडव्हान्स कव्हरच होत नाहीये जिथं मेजॉरिटी ऑफ द कॅन्सर डायग्नोज होतो, त्यामुळं फक्त सम ॲश्योर्ड वाढवून फायदा नाही, तर कुठल्या स्टेजमध्ये आपण देतोय ते पण महत्त्वाचं आहे. यानंतर वेवर ऑफ प्रीमियम, मंथली इन्कम हे पण बेनिफिट्स LIC मध्ये मिळतात. यानंतर तुम्ही इथं एक्झाम्पल जर बघाल 35 वर्षाच्या एका पुरुषाला मी 50 लाख रुपये सम ॲश्योर्ड दिलेलं आहे आणि पॉलिसी टर्म 30 वर्षाची घेतली आहे. आपल्याकडे 14,078 रुपये इन्क्लुडिंग टॅक्सेस प्रीमियम येतोय. 14,078 रुपये 50 लाखाच्या सम ॲश्योर्डला, 35 वर्षाच्या व्यक्तीला 30 वर्षाच्या टर्मला. तुम्ही त्याच केससाठी तुम्ही जर HDFC मध्ये पाहाल जे ऑलरेडी ॲडव्हान्स कव्हर करत नाहीत, कुठले बेनिफिट देत नाहीत, तरी पण त्यांच्याकडचा हप्ता आहे 18,279 रुपये. LIC मध्ये पाहाल LIC सुद्धा ॲडव्हान्स कव्हर करत नाही आणि CIS मध्ये सुद्धा 25%च बेनिफिट देतं. यांचं सुद्धा जर पाहाल तर 17,405 रुपये हप्ता आहे. म्हणजे प्रीमियम वाईज सुद्धा आपण इकॉनॉमिकल आहोत, फीचर वाईज बेनिफिट्स वाईज सुद्धा आपला प्लॅन हा
सर्वोत्तम प्लॅन आहे, बेस्ट प्लॅन आहे. जेव्हा तुम्ही पिच कराल एखाद्या प्लॅन सोबत तुम्ही तेव्हा हा प्लॅन आवर्जून द्या, कारण या प्लॅनला मार्केटमध्ये प्रीमियम रेटही कमी आणि बेनिफिट सुद्धा आपण इतरांपेक्षा खूप छान पद्धतीने दिलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे ह्या प्लॅनच्या माध्यमातून जे प्रीमियम येतं ना, आपण बरेचदा एटीसी 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 म्हणजे घासून घासून गुळगुळीत झालेलं आहे. बऱ्याच जणांचं एटीसी संपलेलं आहे, त्यांना काही घेणं देणं नाही, कारण 1.5 लाखाची मर्यादा केव्हा संपते. पण 80D बेनिफिट जे आहे, ज्यामध्ये तुम्ही 25,000 रुपयाचा क्लेम घेऊ शकतो, आपण ज्याला आपण क्लेम करू शकतो टॅक्स रिबेटमध्ये, तो प्रीमियम यामध्ये जो आपण पे करतो. आता विचार करा, एखाद्या व्यक्तीने 14,078 रुपये आपल्याकडे भरले तर 30%च्या स्लॅबमध्ये आहे, साधारणतः 4,900 रुपये, 5,000 रुपये टॅक्स वाचतो. म्हणजे तो भरतो फक्त 9 ते 10,000 रुपये आणि प्लस 50 लाखाचं कव्हर एन्जॉय करतो. यामुळं 80D बेनिफिट सुद्धा आपण यामध्ये देतो. आता हे जर बघाल तर हे जे मी आता तुम्हाला बोललो, साधारणतः 282 रुपये पर लाख हे त्याचं आपण या केसमध्ये जर बघितलं तर हप्ता येतोय फक्त वर्षाला 282 रुपये. फार मोठी अमाऊंट नाहीये 1 लाखाच्या केसमध्ये. यानंतर जर पाहिलं इथं तर हे 7 प्रश्न आहेत. पुणे 4 ब्रांच आलेली आहे, जोरदार टाळ्या पुणे 4 ब्रांचचं स्वागत आहे. ओके, सो हा जो प्लॅन आहे, या प्लॅन मध्ये जर आपण पाहाल तर अंडर रायटिंग सुद्धा याच्यामध्ये मेडिकल अंडर रायटिंग नाहीये, फक्त 7 प्रश्नांची उत्तरं इथं द्यायची. तर 7 प्रश्न कोणते आहेत? अत्यंत सोपे 7 प्रश्न आहेत, तुम्ही बघू शकता. पुढची जी रांग आहे ती फक्त जेओटीसी आपले जे लाईफ मित्र आहेत त्यांच्यासाठी राखीव आहे, याची कृपया नोंद घ्यावी. पुढचा रो जो आहे, पुढचे 2 ते 3 रो जे आहेत, पहिल्या 3 रो जे आहेत त्या जेओटीसी साठी राखीव आहेत. हॅलो, दोन्ही साईडला जागा आहे, तुम्ही दोन्ही साईडला जागा कव्हर करू शकता. त्यामध्ये तुम्ही विडी सिगरेट पिल्ली आहे का, घरामध्ये कोणाला कॅन्सर आहे का, वगैरे वगैरे. तर असे 7 जे प्रश्न आहेत, या 7 प्रश्नांवरच या प्लॅनचं पूर्णतः अंडर रायटिंग हे आधारित आहे. अर्थात या सर्व 7 प्रश्नांची उत्तरे नो आपल्याला अपेक्षित आहेत. यामध्ये कुठलंही मेडिकल त्यामध्ये होणार नाहीये. अत्यंत साधा आणि सोपा प्लॅन आपण इथं पाहू शकतो. आपण आता इथं जर पाहिलं तुम्ही तर हा जो प्रॉडक्ट आहे, हा प्रॉडक्ट आपल्याला स्टँड अलोन विकायचं नाहीये. म्हणजे कोणाला कॅन्सर सुरक्षाच्या कॉलसाठी मी चाललोय, कॅन्सर सुरक्षा मी सांगतोय असं नाही. हा प्लॅन कसा आहे की आपण ऑलरेडी वेल बिल्डर विकतोय, आपण ऑलरेडी रिटायर स्मार्ट विकतोय, आपण ऑलरेडी प्लॅटिना प्लस विकतोय, आपण ऑलरेडी लाईफ टाईम सेव्हर विकतोय. त्याच्यावर एक ऍड ऑन प्रोडक्ट विकायचा आहे. जसं आता आपण अमेझॉन सेलमध्ये बघतो की मोबाईल विकत घेतला की ते विचारतात की ॲटम्स बॉट विथ दिस प्रोडक्ट. आपल्याला जनरली ह्या प्रोडक्ट सोबत लोक काय विकत घेतात? मोबाईल घेतले कव्हर घेतात, स्क्रीन गार्ड घेतात. असं क्रॉस सेलिंग आपण बरेचदा बघतो. साधारणतः 15 रुपयाचं जर बटाटे घेतले तर आपल्याला 5 रुपयाचं कोथिंबीर घ्यावी लागते किंवा 10 रुपयाचं अद्रक घ्यावं लागतं. सेम वे थोडंसं क्रॉस सेलिंग टेक्निक आपण आपल्या याच्यात वापरू शकतो. तर ह्या कुठल्या कुठल्या प्रकारे आपण विकू शकतो? तर स्मार्ट वेल बिल्डर यासोबत आपण संपूर्ण कॅन्सर सुरक्षा देऊ शकतो. स्मार्ट प्लॅटिना प्लस यासोबत सुद्धा आपण संपूर्ण कॅन्सर सुरक्षा देऊ शकतो. स्मार्ट स्कॉलर सोबत सुद्धा संपूर्ण कॅन्सर सुरक्षा देऊ शकतो. यानंतर लाईफ टाईम सेव्हर सोबत सुद्धा आपण पूर्ण सुरक्षा देऊ शकतो.
रिटायर्ड स्मार्ट प्लस सोबत सुद्धा संपूर्ण कॅन्सर सुरक्षा देऊ शकतो. या व्यतिरिक्त तुम्ही जे कोणते प्रॉडक्ट विकतात त्यासोबत सुद्धा देऊ शकता. असं काही नाहीये. हे मी एक एक्झाम्पल पुरतं हे तुम्हाला दाखवलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य हे की फक्त पूर्ण सुरक्षा नाही तर एखाद्या प्रॉडक्ट सोबत आपल्याला हा ऍड ऑन करून द्यायचा. कारण 5-7 हजाराचा प्लॅन फक्त जाऊन आपल्याला सांगायची गरज नाही. यात फायदा असा आहे, बरेचदा आपण एखाद्या व्यक्तीला देतो तर वेल बिल्डर जर दिला, वेल बिल्डर सोबत हा जो प्लॅन दिला तर या प्लॅनमध्ये ॲडिशनल वेटेज येतं. त्यात आपल्याला फायदा काय होतो ते पण आपण इथं पाहू. साधारणतः कस्टमरला बेनिफिट काय होतो, सो फायनान्शियल प्लॅनिंगचं प्रोटेक्शन होतं. जर त्यांनी हा प्लॅन घेतलेला असेल तर डेफिनेटली त्या घरामध्ये जर काही बरं वाईट झालं तर त्या केसमध्ये त्याचं जे काही फायनान्शियल प्लॅनिंग आहेत, ॲसेट्स आहेत, त्या सेफगार्ड केलं जातं. यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की त्याची अफोर्डेबिलिटी आपण वाढवतो. साधारणतः त्याची पेइंग कॅपॅसिटी जर नसेल तर 25 लाखाचा कव्हर घेतलं तो कॅन्सरसाठी थोडं पे करू शकतो आणि स्वतःचं जीवन वाचवू शकतो. यानंतर मेडिक्लेम बेनिफिट जे आहे या ओव्हर अँड अबोव्ह हा प्लॅन देऊ शकतो. याचा अर्थ असा की जर ऑलरेडी मेडिक्लेम तुम्ही घेतलेला असेल तर हा प्लॅन तुम्ही ओव्हर अँड अबोव्ह घेऊ शकता. याचा म्हणण्याचा अर्थ असा की तो प्लॅन तुम्हाला मेडिक्लेम देईल, हा प्लॅन तुम्हाला फिक्स बेनिफिट देईल. म्हणजे एखाद्या व्यक्ती जर मेडिक्लेमचं कव्हर असेल त्याला सुद्धा तुम्ही हा प्लॅन देऊ शकता आणि त्याला सुद्धा याचं ऍडिशनल बेनिफिट वेगळं मिळेल. यानंतर हा प्लॅन इझी टू बाय आहे, अत्यंत विकत घ्यायला साधा सोपा प्लॅन आहे. त्यासाठी फार काही अंडररायटिंग असं काही फार अवघड असं कोणतं काम नाही. लाईफ मित्र तुमच्यासाठी फायदा काय आहे तर सर्वात महत्वाचं इन्क्रीज इन प्रोडक्टिव्हिटी. त्याच कस्टमरकडनं तुम्ही ऍडिशनल प्रीमियम घेता. जसं की मी एक उदाहरण दिल्यासारखं आता तुम्हाला उदाहरण दिलं की 14-15 हजाराचा हप्ता येतोय. आमचे कित्येक असे ऍडवायझर आहेत ज्यांनी क्लब मेंबरशिपचे पॅरामीटर पूर्ण केले, ज्यांनी जेओटीसीचे पॅरामीटर पूर्ण केले, पण दुर्दैवानं प्रोटेक्शनसाठी मात्र जानेवारी नंतर किंवा नोव्हेंबर डिसेंबर नंतर मागे लागले आणि त्यात बऱ्याच जणांना जमलं नाही. मग ते काही होतं का, काही होऊ शकतं का, त्यापेक्षा बेटर वे स्मार्ट वर्क आपण पूर्वीपासून जर केलं, जो प्रॉडक्ट विकतोय त्यासोबत जर मी एखादा प्लॅन दिला तर साधारणतः मी जर 10 प्लॅन विकले 14-15 हजाराचे तर माझं 1.5 लाख रुपये आरामात प्रीमियम येतं. 20 विकले तर 3 लाख रुपयाचं प्रोटेक्शन सुद्धा तुमचं आरामात होतं, जे कुठल्या क्लब मेंबरशिपसाठी किंवा जेओटीसीला सुद्धा तुम्ही इझिली अचीव्ह करू शकता. यानंतर सर्वात महत्त्वाचं कस्टमर डिलाईट. कस्टमरला एक ॲडिशनल बेनिफिट तुम्ही कमी पैशात देताय. 25 लाख 50 लाखाचं कव्हर ऐकल्यानंतर त्याला तुम्हाला मेन प्लॅनमध्ये सुद्धा तुम्ही व्हॅल्यू ॲड होते आणि तो विकत घेण्याची पॉसिबिलिटी सुद्धा तुमचा कन्व्हर्जन रेशो सुद्धा इथं खूप चांगल्या प्रकारे वाढू शकतो. यासोबत यासाठी कुठलाही वेगळा वेळ द्यायची गरज नाही आणि टाईमही खर्च करायची गरज नाही. एकाच कामामध्ये, एकाच प्लॅनमध्ये, एकाच कस्टमरकडनं स्मार्ट वेनं तुम्ही चांगल्या प्रकारे काम करून घेऊ शकता. सो दॅट्स ऑल फ्रॉम माय साईड. थँक्यू. कोणाला प्रश्न असतील तर विचारू शकता. सर्वांना विचारा जेणेकरून सर्वांना त्याबद्दल नॉलेज येईल. जर कोणाचं मेडिक्लेम असेल कॅशलेस कोणत्याही कंपनीचं, एखाद्या व्यक्तीला जर कॅन्सर जर झाला तर त्याला कॅशलेस जर फॅसिलिटी जर झाली तर आपले सुद्धा सपोज ही पॉलिसी असेल एसबीआयची तर त्याला ते पैसे भेटतात का? हो, तेच सांगतोय मी की हा प्लॅन जो आहे हा मेडिक्लेम मध्ये येत नाही. हा प्लॅन लमसम बेनिफिट देणारा प्लॅन आहे. तुम्ही क्लेम जो आहे तो रिम्बर्समेंट तुम्ही तुमचं करून घेऊ शकता. तुमचं जे आहे तो ओव्हर अँड अबोव्ह हा प्लॅन घेता येतो. आणि लक्षात ठेवा बऱ्याच लोकांचं 25 हजाराची लिमिट झालेली नाहीये तर डबल बेनिफिटही मिळेल, 25 हजाराचा सुद्धा फायदा मिळेल. ओके, थँक्यू सर. ओके, कोणाला काही प्रश्न आहेत? हा, रोडगे साहेब बोला. हा, नवीन टॅक्स स्लॅब मध्ये एटीसी एटीडी असं कुठलंही काही नाहीये. सो ओल्ड मध्ये तुम्हाला एटीसी एटीडी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ओल्ड रिजिम मध्ये आहेत. ओल्ड रिजिम मध्ये. येस येस, नवीन यामध्ये फक्त टॅक्स स्लॅब आहेत, कुठले एक्झम्पशन वगैरे असले काही प्रकार नाहीत. अजून एक प्रश्न माझा आहे, जर ऑलरेडी जर कॅन्सर पेशंट असतील तर त्याला देता येतो का? नाही, त्यांना देता येत नाही. कारण तो प्रश्न जे आहेत त्यात तेच दिलेलं आहे की तुमच्या घरामध्ये जर कोणाला झालेले असेल किंवा ऑलरेडी असेल तर देता येत नाही. इन्शुरन्स हे कशासाठी आहे तर भविष्यात होणाऱ्या अनिश्चित गोष्टींसाठी आहे. जे झालंय निश्चित आहे त्याच्यासाठी नाहीये. सध्या कॅन्सरचं प्रमाण वाढवलंय सर. हो बरोबर आहे, म्हणूनच प्रिकॉशन घेण्यासाठी प्लॅन आहे, झाल्यावर नाहीये. ठीक आहे, ठीक आहे. थँक्यू. हा, घरातल्या कोणाचे असेल त्याला वयाचं बंधन आहे. जर समजा वडील आई यांना 55च्या आत झालेलं असेल तर नाही देतात, वर जर झालेलं असेल तर देता येईल. तुम्ही प्रश्न जर बघितले त्यात लक्षात येऊन जाईल तुम्हाला. हा, इतर मेंबरला भाऊ बहीण जर असेल तर ते त्यात पूर्ण डिपेंड करतं केस टू केस. पण त्यात प्रश्न सरळ विचारला आहे, घरामध्ये भाऊ बहीण आई वडील यांच्यापैकी 55 वर्षापूर्वी कोणाला झालेलं आहे का? जर त्याचं उत्तर नो असेल तर तुम्ही देऊ शकता. ठीक. सो अत्यंत साधा सोपा प्लॅन आहे.
एक 1+1 प्लॅन आपल्याला विकायचा आहे. हॅलो यानुसार आपण काय करू शकतो, आपली प्रोडक्टिव्हिटी पण इथे इन्क्रीज करू शकतो.